नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत थंबनेल. तुम्ही आधी व्हिडिओ प्ले व्हायच्या आधी थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलाच असेल व्हिडिओ कुणावरती करतोय. चला आपण चर्चा करूया पांडुरंग वाघमारे कॉमेडियन याच्या स्वभावावरती. त्यांचा स्वभाव सांगतो कसा आहे, त्यांच्या रिअल लाईफमध्ये त्यांचा स्वभाव कसा आहे आणि व्हिडिओ मार्फत बी स्वभाव कसा आहे. त्यांचा व्हिडिओमध्ये बी तुम्हाला सारखा चेहरा हसरा दिसतो, त्या गोष्टी कॉमेडीमध्ये पण त्यामागचं त्यांचं दुःख किती, फॅमिली एवढी मोठी फॅमिली, सगळ्या गोष्टी करायच्या, एवढं कष्ट करायचं, एवढं सपोर्ट करायचं, तरी पण यूट्यूब फॅमिली म्हणजे व्ह्यूवर्स लाखात व्ह्यू जात नाही त्यांना. अरे कुठला वेब एपिसोड टाकला, आता त्यांना काही सगळ्या गोष्टी नाही तर त्यांना बी कष्टच आहे, सगळ्या गोष्टी नाहीतच, त्यांना काही जमीन नाही, सगळ्या गोष्टी नाहीत. पण ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, सगळं त्यांच्या यूट्यूबवरती चालेल. लोक बी व्हिडिओ पाहत नाहीत, जास्त व्ह्यू येत नाहीत, म्हणजे लाखात व्ह्यू जात नाहीत एपिसोडला. आता आम्ही एक एपिसोड शूट केला एक महागली आपच लगेन, त्याला पण बऱ्यापैकी व्ह्यूज गेला, पण लाखात मिलियन ट्रिलियनमध्ये चालणार हा एपिसोड कुठलाच गेला नाही. पण रसिक मायबाप तुम्हाला सांगतो, पांडुरंग वाघमारे कॉमेडियन. आता त्यांच्या स्वभावावरती बोलू, हा झाला एक मुद्दा. त्यांच्या स्वभावावरती बोलू, त्यांच्या मागं किती दुःख असून द्या, किती डोक्यावरती दुःखाचा एक डोंगर असून द्या, तो कोसळणार आहे. वरती त्या डोंगरावरती लय माश काहीतरी जड झाले, तो आता कधी कवायना ते डोंगर असं कळणार आहे, कोसळणार आहे. मग त्याच कोसळण्याच्या टायमिंगला त्यांचं दुःख म्हणजे असं असते की डोंगराच्या तुलनेनुसार त्यांचं दुःख आहे. डोंगर कोसळला की दुःख, आखी परिस्थिती डाऊनमध्ये चालते. म्हणून त्यांच्या मग किती दुःख असले तरी त्यांचा चेहरा चेहरा हसत्यात, स्माइल देतात ब्लॉग बनवताना. पण जेवढं मी त्यांच्या टीममध्ये काम केलं, त्यांच्या शूटमध्ये काम केलं, पण त्यांची सिच्युएशन मलाच माहीत झाली. जे रिअल लाईफमध्ये सिच्युएशन कशी हसतात, बळच हसतात विनाकारण बळच हसतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या एक डोक्यावरती किती दुःखाचा दगड आहे, मग ती तेवढं दगड कसं सांभाळायचा, एवढं कॅल्क्युलेशन करून एवढी मोठी फॅमिली जागवायची कशी. आता एपिसोड काढलं तर त्याला लाखात व्ह्यू येत नाही, तर त्याला 84,000 88,000-85,000 पण चालणार, तिथनं पुढं जाणार नाही. त्याला काय लाखात जाऊन दे, मिलियनमध्ये जाऊन दे, ट्रिलियन मिलियनमध्ये जायला त्याला काय, तुम्ही व्हिडिओ बघत जावा. पण त्यांचा स्वभाव म्हणजे कसा आहे पांडू सरांचा, आता एखाद्या व्यक्ती संघ जर लागला का त्याच व्यक्ती संघ कायमस्वरूपी काम करतात पांडू सरांचा स्वभाव वेगळाच, एक माणूस म्हणजे एक रॉयल माणूस आहे पांडू वाघमारे, एकदम खत्री माणूस. चला त्यांच्या आता त्यांच्या डोक्यावरती किती दुःख असले का, त्याला कुठले फॅन आले की भेटायला फॅन, तरी त्या फॅन संघ गप्पा गोष्टी मारणार, हे सगळ्या गोष्टी किती दुःख असून द्या तरी फॅन भेटायला आले म्हणणार नाही माझं डोक्याला दुःख कसं बोलला, हसणार, फॅन संघ बोलणार, चार गोष्टी बोलणार. आता कुठल्याही फॅनला सर असं जेवण केल्याशी लावित नाही, तर एवढं मान तेवढं खरे. आणि कोणीही डाऊट धरू नका की पांडुरंग वाघमारे कॉमेडियन हा माणूस असा आहे की प्रत्येक बारची कुणाचे व्हिडिओ बघतो रोस्टिंगच्या. एक लेडी आहे बघा, ती एक लेडी व्हिडिओ करते पांडुरंग वाघमारेच्या बद्दल. आता गेल्या दोन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला, ते पांडुरंग सरांनी घरातनी झोड निघली म्हणून ब्लॉग टाकला, त्यावरती व्हिडिओ आला. त्या व्हिडिओ मग त्या लेडीजला म्हणायचं की बाबा तू असं, तुला जर एवढं झुरळाची खिसन वाटते तू व्हिडिओ नको ना बघत जाऊ, सगळ्या गोष्टी कशाला करते ह्या गोष्टी, मग तू करत जाऊ नको, तुला बघू वाटलं तर बघत जा, सगळ्या गोष्टी विसरून जात जा, नाही तर ही काय कामाची नाही तू करायची नाही, सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. त्यांच्या मागे लय म्हणजे लय खूप दुःख आहे पांडू सरांच्या मागं, पण कवा कवा त्यांचा हसरा चेहरा ऑडियन्स समोर दाखवतात, कवा दुःखाचा चेहरा दाखवतच नाही तर पांडुरंग सर
किती दुःख असून द्या म्हणतात, किती दुःख असून द्या माझ्या डोक्यावरती हिता असून दुःख, तरी मी ऑडियन्सबद्दल हसवणार, ऑडियन्सला हाय ती कंटेंट मी ठेवणार, हसवणार, कॉमेडी व्हिडिओ टाकणार आणि डेली लाईफस्टाईल व्हिडिओ टाकणार. मी असल्यात पांडुर सरांचा स्वभाव. आता म्हणजे कुठला फॅन आला भेटायला त्यांना, आता लातूरचा असून द्या, धाराशिवचा असून द्या, करमाळा, मुंबई, पुणे, बरेच अदरवाईज सगळ्या तालुका, गाव अशा ठिकाणचे फॅन जर आले भेटायला, पण ते फॅनला असे जाऊन देत नाहीत. त्यांचा पाहुणचार लय भारी करतात, स्वभावानी भारी, सगळ्या गोष्टी त्यांच्यात भारी. त्यांची ऑल फॅमिली बी खूप सुंदर आहे पांडू सरांची. टीम बी लय भारी काम करे. एक त्यांच्या टीममध्ये काम करे एक माझे वेगळीच आहे, त्यांचा स्वभाव एक वेगळाच आहे. त्यांच्या स्वभावामध्ये बी एक ताकदच आहे, नवीन जीवनाची आणि नवीन हिमतीची आणि नवीन जोची कामाची. चला, ह्या गोष्टी सांगितल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता एक मी त्यांच्या रिअल लाईफवरती एक व्हिडिओ करणार आहे मी पांडू सरांच्या. तर तुम्ही ती व्हिडिओ बघा, लवकरच यूट्यूबला येतोय. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ आवडला तर अशाच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, टाटाबाई, जय हिंद, जय भारत. आणि नक्की पांडुरंग वाघमारे कॉमेडियन ह्या यूट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्यांचे जेवढे व्हिडिओ आहेत का, जेवढे हजाराला व्ह्यूज आहेत, सगळ्या गोष्टी लाखात व्ह्यूज जाऊन द्या, काय हरकत नाही. तुम्ही जेवढं जसं मला सपोर्ट करताय तेवढं त्या टॉपला त्यांना बी सपोर्ट करा. कारण त्यांचं कुटुंब, त्यांचे बी सगळं संसार आहे, फॅमिली सगळी ती यूट्यूबवरती काम करतात, त्यांना बी थोडं सहकार्य करा. चला, भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय, जय हिंद, जय भारत.